रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं सर्वपर्यंत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला असणारं सॉन्ग डायलॉग जे काही विषय आहे त्याच्यावरती व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकता। एकदम असा विषय हार्ड, एकदम क्वालिटी हार्ड गोळा झापूझुपू विषय सगळा एकदम हार्ड आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण विषय वापरलेले इफेक्ट एकदम असं खतरनाक विषय हार्ड आहे सगळा। त्यामुळे तुम्ही वापरलेले इफेक्ट कसं यूज करायचं, काय करायचं, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे सगळं समजते। आपण हा व्हिडिओ आपल्या कॅपकटमध्ये बनवणार आहे, त्यामुळे तुमच्याजवळ कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। नसेल तर काय करायचं, टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करायचं। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करा, टेलिग्रामवरती जावा, सर्च करा DS क्रिएशन YD, टॉपला आपलं चॅनल येते, चॅनल जॉईन करा, ठीक आहे। आणि पिंड मेसेजमध्ये चेक करा, तुम्हाला ते ऍप भेटून जाईल, तिथून ऍप घ्या, विषय हार्ड करून टाका बरं का। घाबरायचा काही विषय नाही, काय प्रॉब्लेम आहे, लगेच इंस्टाग्रामवरती छोटासा मेसेज करायचा, लगेच तुम्हाला सांगतो, विषय सगळा सॉल्व्ह करतो, ठीक आहे। त्यामुळे काय घाबरू नका, विषय हार्ड करून टाका आणि सबस्क्राईब, लाईक, कमेंट विषय तेवढा करून टाकायचं बघा। सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, विषय गरजेचा आहे। तर चला आपण या व्हिडिओ सुरू करूया। त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की 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 विषय करावा लागते, ठीक आहे। तर चला व्हिडिओ सुरू करू, जरा वेळ लागला होता, धन्यवाद। मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरे। मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा तर भावांनो, हा व्हिडिओ एडिट करायचा असेल हे दोन ॲप असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे। जर तुमच्याकडे हे दोन ॲप असतील तर हा व्हिडिओ असा एकदम खतरनाक लगेच होते, विषय हार्ड होते सगळा। तर हे तुम्हाला कुठे भेटते, सर्वात पहिल्यांदा आहे VPN, ह्याचं नाव आहे सुपर VPN। सुपर VPN काय करायचं, तुम्हाला त्याचे प्ले स्टोअरवरती सर्च करायचं सुपर VPN आणि विषय करून घ्यायचा आहे कनेक्ट। त्याच्यानंतर हे जे ॲप आहे कॅपकट, हे तुम्हाला भेटेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तुम्हाला टेलिग्रामवरती जायचं, सर्च करायचं DS क्रिएशन YD, आपलं चॅनल येऊन जाईल, चॅनल जॉईन करा आणि पिनड मेसेजवर येते त्याच्यावरती क्लिक करा आणि आपलं चॅनल जॉईन करून घ्या। तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करू। त्याच्यासाठी तुम्हाला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे। ओपन झाल्यावर सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। हे आपलं मटेरियल असेल काय, अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता, एकदम असं जबरदस्त आणि विषय हार्ड। तर तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे आपलं मटेरियल तुम्ही फक्त आता हे डेमोसाठी 2 फोटो वापरलोय, पण तुम्ही काय करा, एकच फोटो वापरून विषय होऊ शकतो, त्यामुळे काही घाबरायचा विषय नाही। एक फोटो वापरायचा, ज्याचा व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा फोटो वापरायचा। ॲड कोणीही बनवू शकतं, काही विषय नाही, एकदम सोपा विषय आहे। तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक फोटो इथे तुम्हाला जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर फॉर एक्झाम्पल मी हा फोटो घेतो, सिम्पली ॲडवरती क्लिक करायचं आहे, ओके। अशा प्रकारे विषय होऊन जाईल। सिम्पली याची थोडी लेंथ वाढवून घ्या अशा प्रकारे, ठीक आहे। त्याच्यानंतर स्टार्टिंगला यायचं, नंतर ओव्हरलेवर क्लिक करा, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा। त्याच्यानंतर काय करायचं, सिम्पली तुम्हाला व्हिडिओ दिसते, ह्या व्हिडिओजवरती क्लिक करायचं आहे आणि हे बघू शकता अशा प्रकारे बीटमार्क व्हिडिओ आहे। तर हा बीटमार्क व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे, ओके। फोटोची लेंथ बघू शकता, थोडी वाढवायची गरज आहे। तर लास्टला या आणि बरोबर फोटोला इथून स्प्लिट करून लास्टला राहिलेला पार्ट इथून डिलीट करून टाका। नंतर स्टार्टिंगला यायचं बघू शकता आणि या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, थोडं पुढं जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता एक्सट्रॅक्ट ऑडिओ अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसून जातो, हे बघू शकता इथे आहे, नीट लक्ष द्या इथे आहे, ठीक आहे। तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आणि ऑडिओला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, इथं येऊन जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, बरोबर जिथे बीट चेंज होत आहे तिथे तुम्हाला यायचं आहे, अशा प्रकारे वरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला सिम्पली अशा प्रकारे स्प्लिट करायचं आहे। एकदम सोपा विषय आहे, बरोबर जिथे फोटो म्हणजे बीट चेंज होत आहे तिथे तुम्हाला जे काय आहे ते ह्याला स्प्लिट करून टाकायचं आहे, ओके। तर एकदम असा सोपा विषय बरं का भावांनो, हे बघू शकता, एकदम असं काय अवघड आहे काय मला सांगायचं काय, तरी पण काय प्रॉब्लेम, मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करायचा, एकदम सोपा आहे सगळा विषय, बघू शकता। बरोबर फक्त जिथं बीट चेंज होते आहे तिथे यायचं आहे, ओके। आणि तिथं आलं की बरोबर फोटोला फक्त जे काय आहे ते तुम्हाला इथं करायचं आहे स्प्लिट, ओके। बघू शकता अशा प्रकारे, इथं 5 आहे तर लगेच इथं 6 आलं की सिम्पली विषय स्प्लिट, परत तिथं 6 आहे तर इथं 7 लगेच बघू शकता जिथं बरोबर, पण पॉईंट बरं का, बरोबर जिथं चेंज होतं आहे बरोबर तिथं तुम्हाला ह्याला जे काय आहे ते
स्प्लिट करायचं आहे. तर लास्टपर्यंत करून घ्या, मी सुद्धा करून घेतो. ठीक आहे. तर बघू शकता सर्व व्यवस्थित मी लावून घेतलं, म्हणजे सर्व जे काय ते व्यवस्थित स्प्लिट केलो आहे आणि वरी जो आपला व्हिडिओ राहिला होता तो व्हिडिओसुद्धा डिलीट करून टाकलो आहे. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, 2 फोटोंच्या मध्ये जे ट्रान्झॅक्शन दिसतंय ते सुद्धा मी दिलेलं आहे. तर ते तुम्हाला सांगतो कसं द्यायचं, एकदम सोपं विषय. जे 2 फोटोंच्या मध्ये जे ट्रान्झॅक्शन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे ऑप्शन दिसून जातात, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे काय आहे ते इथं VPN कनेक्ट असणं खूप गरजेचं आहे. कारण VPN कनेक्ट असेल तरच तुम्हाला इथे खूप सारे इफेक्ट जे काय आहे ते दिसून जाते. तर आपण जे इफेक्ट यूज करणार आहे ते सुद्धा दिसून जातात. त्यामुळे VPN असणं खूप गरजेचं आहे. ओके. तर VPN कनेक्ट करून घ्या. तर तुम्हाला हे इथं आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ट्रेंडिंगमध्ये वर्टिकल ब्लर 2 हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर थोडं वरी यायचं आहे, अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय टू ऑलवरती क्लिक केलं की सगळीकडे हा इफेक्ट बसून जातो, म्हणजे ट्रान्झॅक्शन जे काय ते बसून जातं. आता एवढं झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सोपा पार्ट आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये इफेक्ट लावायचे. ठीक आहे. इफेक्ट लावण्यासाठी काय करायचं मी सांगतो तसं विषय करून टाका, म्हणजे इफेक्ट असं एकदम खतरनाक पद्धतीने बसून जाते. ठीक आहे. तर चला व्हिडिओ सुरू करू, म्हणजे इफेक्ट लावायला सुरू करू. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, जो आपला स्टार्टिंगचा फोटो आहे त्या स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला थोडं पुढे जायचं आहे, बघू शकता. आणि तुम्हाला ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सॅच्युरेशनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ह्याचं सॅच्युरेशन जे आहे ते पूर्ण कमी करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे, थोडं पुढं जायचं आहे आणि तुम्हाला ऑपिसिटीचं ऑप्शन दिसून जाईल. सिम्पली ऑपिसिटीवरती क्लिक करा आणि ऑपिसिटी अशा प्रकारे थोडी कमी करून लाईक 35-34 करून टाका. ठीक आहे. 35 करून टाका. ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यावर अशा प्रकारे विषय होऊन जाईल. त्याच्यानंतर आणखीन एकदा स्टार्टिंगवरती क्लिक करायचं, म्हणजे स्टार्टिंगला यायचं एकदम. त्याच्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मग सिम्पली फोटोमध्ये जाऊन जो आपला हा PNG आहे हा PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. 2 बोटा धरून थोडं झूम करायचं, बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल. त्याच्यानंतर आपलं जे ही म्हणजे एकच फोटो आपला जेवढा आहे तेवढा त्याची साईज करून ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपला जो वरचा फोटो आहे त्या वरच्या फोटोवरती क्लिक करून ह्याला सिम्पली अशा प्रकारे थोडं झूम करू शकता, म्हणजे विषय असा आपल्या ह्याचं फेस वगैरे व्यवस्थित दिसून जाईल आपल्या मॉडेलचं. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे विषय होऊन जाईल. तर एवढं असं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय आपल्याला लावायचे इफेक्ट लावायचा एकदम सोपा विषय आहे बरं काय. तर हे बघू शकता की ते फोटो 1 2 3 4 ओके 4 आपले मोठे फोटो 4. तर ह्याच्यावरती आपल्याला द्यायचे इफेक्ट असं एकदम जबरदस्त आणि जाळंधूर विषय हार्ड आहे सगळा. तर इथं इफेक्ट कसं द्यायचं ते मी सांगतो. त्यासाठी इथून पूर्ण विषय नीट लक्ष देऊन बघा, काय म्हणतोय, आपल्या बोलण्याकडे लक्ष राहू द्या. ठीक आहे. तर जो आपला दुसरा फोटो आहे तर बघू शकता अशा प्रकारे विषय होऊन जातो. आपला जो दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. थोडं पुढे गेले की तुम्हाला इफेक्टचा ऑप्शन दिसून जातोय. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्ट दिसते, सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं. बघू शकता हे जे सेक्शन आहे ग्लोईंग लाईन्स, ह्या ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आणि तुम्ही इथं बघू शकता मेकॅनिकल हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो आपला तिसरा फोटो आहे त्या तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बॉडी इफेक्ट जे दिसते ते सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे आणि बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर प्रोमध्येच तुम्हाला रोटेटिंग स्विंग हा जो आपला इफेक्ट आहे तो दिसून जाईल. इथे नाही दिसला सिम्पली हॅलोकिनेशनमध्ये या. हे बघू शकता अशा प्रकारे हॅलोकिनेशनमध्ये या. इथं आल्यानंतर 1 नंबरलाच हा इफेक्ट दिसून जातो, रोटेटिंग स्विंग इफेक्ट द्यायचा आहे. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता ह्याच्या पुढे जो आपला फोटो आहे त्या चौथ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर प्रोमध्ये तुम्ही बघू शकता न्यूरॉन हार्ट हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जो आपला 5वा फोटो आहे त्या 5व्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर इफेक्टवरती क्लिक करून आता ह्याला सिम्पली बघू शकता इथं तुम्हाला व्हिडिओ इफेक्टची गरज आहे. तर सिम्पली व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि स्प्लिटमध्ये यायचं. बघू शकता अशा प्रकारे स्प्लिटचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये या आणि ट्रिलियर मिरर हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा आणि इफेक्ट देऊन टाका. आता ह्याच्यामध्ये तुम्ही फोटो ॲडजस्ट करू शकता, व्हर्टिकली फोटो खालीवरी अशा प्रकारे ढकलू शकता आणि फोटो व्यवस्थित इथे ॲडजस्ट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे आपला सगळा विषय होऊन जातो आणि सगळा व्हिडिओ जो काय आहे तो एडिट होऊन जातो पूर्णपणे एकदम विषय हार्ड पद्धतीने. ठीक आहे. हां, या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी 1080 पिक्सल इथं सेट करा आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करा. आता 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की व्हिडिओ ऑटोमॅटिक आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक मारून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि छोटीशी कमेंट विषय तेवढा करावा लागते, कारण विषय जर तुम्ही कमेंट केला तर विषय कळतं ना की तुम्हाला बरं असं करा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते मला कमेंट करून सांगा. आपण विषय बनवत आलो आहे. तर तुमच्यासाठी सगळा विषय चॅनल माझा स्वतःचा नसून आपल्या सर्वांचा आहे, त्यामुळे विषय सपोर्ट करायचा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय, धन्यवाद.